महत्त्ववान शेतकरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। दुय्यम दर्जाच्या पाईपमुळे शेतकऱ्याचे नुकसान। कन्नड तालुक्यातील आंबा येथील शेतकऱ्यास दुय्यम दर्जाचे व बोगस पाईप दिल्यामुळे त्या पाईपास तडे गेले। यामुळे पिकांना सुरळीत पाणी देता आले नसल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। या प्रकरणी शेतकऱ्याने कृषी विभाग, पंचायत समिती, तहसील कार्यालयाकडे तक्रार केल्याने संबंधित पाईप उत्पादक कंपनी व विक्रेता एजन्सी विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। आंबा येथील शेतकरी गोरख आसाराम भवर यांची आंबा शिवारातील गट क्रमांक 112 व आंबा तांडा शिवारात गट क्रमांक 31 मध्ये शेतजमीन आहे। ते या शेतीमध्ये 12माही पिके घेतात। पाईपलाईन केली होती। अर्जदार गोरख आसाराम भवर, राहणार आंबा, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। विषय: सुप्रीम कंपनीचे पाईप बोगस निघाले व दिले दुकानदारांनी। दुकानदाराचं नाव आहे मुंदाडा दुकानदार, कन्नड स्टँडर्ड्स कंपनी। संभाजीनगरचे डीलर सचिन बिर्ला, सुप्रीम कंपनीचे डीलर। सुप्रीम कंपनी जळगाव। बोगस पाईप निघाले, पाईप फुटू लागले व चिरू लागले। पाईप आहे 10 लाखाचे, पीक आहे 20 लाख रुपयाची। नुकसान झालेली आहे दादा, खूप मोठं नुकसान झालं। ऊस, मक्का, कांदे पूर्णपणे वाळून गेलं। दुय्यम दर्जाचे पाईप दिल्यामुळं पूर्ण नुकसान झाली शेतकऱ्याची। शेतकरी कर्जबाजारी झाला दादा, खूप मोठी नुकसान झाली शेतकऱ्याची। लाखो रुपयाचे नुकसान झालं दादा। पाईप घ्यायच्या टायमाला कंपनीवाले व दुकानदार म्हणतात आमच्या पाईपाची गॅरंटी 50 वर्षाची गॅरंटी आहे। पाईप घेतल्यानंतर ते म्हणते आमची पाईपाची गॅरंटी संपली, असे उल्लू बनवतात। कन्नडचे दुकानदार, मुंदाडा दुकानदार असे उल्लू बनवू लागले दादा हो। अशा दुकानदाराकडून कोणीही पाईप घेऊ नका व अशा दुकानदार शेतकऱ्याला खूप मोठी फसवणूक करीत आहे दादा हो। अजूनपर्यंत मुंदाडा दुकानदार, कन्नड हे अजूनपर्यंत शेतकऱ्याचा पंचनामा करण्याला काही आले नाही व सचिन बिर्ला यांचे दुकान संभाजीनगरमध्ये 4 दुकानं आहे, डीलर पण आहे, ते दुकानदार पण आहे आणि अजूनपर्यंत ते शेतकऱ्याचे पंचनामा करायला काही आलेच नाही पिकाचे व पाईपलाईन बघायला पण आले नाही व लाखो रुपयाचे नुकसान झाले दादा। आणि आम्ही खूप मोठी नुकसान झाली शेतकऱ्याची। शेतकऱ्याची म्हणणं असं आहे की शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावा, तेपर्यंत अजूनपर्यंत हे दुकानदार शेतकऱ्यापर्यंत आले नाही व शेतकऱ्यांची अजून त्यांनी दखल घेतली नाही। मग न्याय कुठं मागावा शेतकऱ्यानं? न्याय मागासाठी ते दुकानदार व कडं गेले बा असं झालं व पाईप फुटू लागले व चिरू लागले। ते दुकानदार अजूनपर्यंत रिॲक्शन मूडवर नसल्यामुळं शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। शेतकऱ्यांना आत्महत्या कधी केली तर दुकानदार मुंदाडा कन्नड हे जबाबदार राहतील व सचिन बिर्ला डीलर सुप्रीम कंपनीचे हे पण जबाबदार राहतील दादा हो। आणि सुप्रीम कंपनी जळगाव हे पण जबाबदार राहील दादा हो। शेतकऱ्याला काही पण हानी झाली तर हे दोघं दुकानदार व कंपनी हे जबाबदार राहतील। अजूनपर्यंत दुकानदार शेतकऱ्यापर्यंत आला नाही आणि शेतकऱ्यांची काही दखल घेतली नाही। अशा बोगस दुकानदाराकडून पाईप घेऊ नका आणि यांच्यावर कठोर कारवाई ही करण्यात येणार आहे। यांना कधी नुकसान भरपाई नाही दिल्यास यांच्या पूर्ण कन्नड तालुक्यामध्ये डुप्लिकेट पाईप व बोगस पाईप देऊ लागले असे पूर्ण संभाजीनगरमध्ये व महाराष्ट्रात पूर्ण बॅनर लावण्यात येईल। फसवणूक पाईप देऊ लागले व बोगस पाईप विकू लागले म्हणून दुकानदाराच्या नावानं अशी जाहिरात लावल्या जाईल। जोपर्यंत नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत अशा मोठ्या मोठ्या जाहिरात लावल्या जाईल। जय हिंद,
जय महाराष्ट्र.